वेलकम स्टुडंट्स. प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन नंबर 20 पासून आपण पुढे स्टार्ट करतोय. आधी 20th क्वेश्चन पहिले वाचून घेऊया. काय म्हणले? इन द फिगर 3.98 सेगमेंट AB is diameter of circle with center O. सेगमेंट AB is diameter of circle with center O. AB diameter आहे, O center आहे. The bisector of angle ACB. angle ACB चा हा bisector आहे, हा bisector of angle ACB intersects the circle at point D. Intersects circle at point D. Prove that AD equals BD हे प्रूव्ह करायचे. Prove that AD आणि BD सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचे. आता तिथं जो तुम्हाला त्यांनी ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेला ना, हा तो पार्ट मी सगळा लिहून घेतलाय. काय म्हणजे ते त्याला अर्थच नाहीये, फार विचित्र त्यांनी लिहून दिलेलं आहे. मी नंतर हाच प्रॉब्लेम तुम्हाला मी सोपा, आता बघा ते ऍक्टिव्हिटी सारख्या म्हणल्यावर त्यानुसार तुम्हाला फिल इन द ब्लँक्स लिहिता आलेच पाहिजेत. म्हणून पहिल्यांदा मी तसं करून दाखवेन आणि नंतर हार्डली 2 स्टेप्स मध्ये मी तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवून दाखवेन. हार्डली 2 स्टेप मध्ये फार सोपं करून दाखवेन. बघा त्यांच्या स्टेप्स वर पहिल्यांदा ड्रॉ सेगमेंट ओडी, त्याचा कन्स्ट्रक्शनचा एक पार्ट आहे. ड्रॉ सेगमेंट ओडी, ओडी जॉईन करून घ्यायचं. काय म्हणजे ड्रॉ सेगमेंट ओडी पहिली. मग आता बघा angle ACB equals dash angle inscribed in semicircle. फिगर मध्ये बघा आता AB डायमीटर आहे, मग अँगल ACB की नाही, ACB हा तो डायमीटर म्हणून फॉर्म झालेला अँगल आहे. म्हणजे अँगल ACB हा काय असला पाहिजे सांगा, तर तो 90 डिग्री असला पाहिजे. अँगल ACB काय असला पाहिजे, 90 डिग्री. कारण तो अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमीसर्कल आहे. रिझन काय दिलं तुम्हाला त्यांनी, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमीसर्कल. आता पुढे दिलंय DCB इक्वल्स डॅश असं म्हणलेलं आहे. अँगल DCB बघा फिगर मध्ये अँगल DCB इक्वल्स डॅश. बघा हा अँगल DCB, त्याचं मेजर काय असलं पाहिजे, तर आत्ताच आपण अँगल ACB 90 डिग्री सांगितलाय आणि रे CD हा बायसेक्टर आहे. म्हणजे अँगल DCB काय असलं पाहिजे, तर 45 डिग्री असलं पाहिजे. अँगल DCB हा काय असलं पाहिजे, हा बायसेक्ट झालाय तो, त्यामुळे तो 45 डिग्री असला पाहिजे. आता आर्क DB चं मेजर हे बघा, आर्क DB याचं मेजर, आर्क DB याचं मेजर काय असं विचारलंय, आर्क DB इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता पहिल्यांदा मी काय लिहितो बघा, हे मेजर अँगल BCD, इथं बघा मेजर अँगल BCD इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BD. बरोबर आहे, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BD किंवा DB. आता BCD चं मेजर किती आहे सांगा, आता लिहिले आपण जस्ट. BCD किंवा DCB चं मेजर किती आहे सांगा, 45 डिग्री इक्वल्स हाफ मेजर ऑफ आर्क BD ऍज इट इज. हे 2 ट्रान्सफर केले की 90 डिग्री इक्वल्स मेजर ऑफ आर्क BD मिळेल तुम्हाला. 90 डिग्री मेजर ऑफ आर्क BD तुम्हाला काय मिळेल, 90 डिग्री मिळेल. मेजर ऑफ आर्क BD किती मिळालं तुम्हाला, तर 90 डिग्री मिळालं. कशानं, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मेजर ऑफ आर्क DB काय मिळालं तुम्हाला, 90 डिग्री. मग आता अँगल DOB काय झाला, तर बघा अँगल DOB हा आर्कचं मेजर आणि सेंट्रल अँगल सेम असतं ना, मग ह्याचं पण मेजर काय असेल, 90 डिग्री. डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क. ठीक आहे, हा कुठं आलो बघा आपण. अँगल DOB चं मेजर तुम्हाला काय मिळालं, तर बघा आर्क PD चं मेजर 90 डिग्री मिळालं की तुम्हाला. मग आर्क आणि सेंट्रल अँगल सेमच असतात, त्यालाच म्हणतात डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क. म्हणजे अँगल DOB तुम्हाला 90 डिग्री मिळाला. आता OA कॉन्ग्रुएंट OBA फिगर मध्ये बघा, हे थोड्या वेळात आहे, बघू नका इकडे अजिबात बघू नका या लाईन कडे. हा बघा काय म्हणले त्यांनी, OA कॉन्ग्रुएंट OB इथे म्हटलंय. OA कॉन्ग्रुएंट OB काय रिझन आहे सांगा त्याला, रेडी ऑफ सेम सर्कल. रेडी ऑफ सेम सर्कल हे त्याचं रिझन. आता मला सांगा, हे बघ OA आणि OB कॉन्ग्रुएंट आहेत आणि ही लाईन परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ काय झाला कळलं का, की OD हा AB चा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. बघा लाईन OD is dash of segment AB. Line OD is perpendicular bisector.
लाईन ओडी इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एबी. मग आता मला सांगा परपेंडिक्युलर बायसेक्टर जर एखादा पॉइंट असेल तर तो त्या सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून काय असतो सांगा, इक्विडिस्टंट असतो. म्हणजे त्याचा अर्थ सेगमेंट एडी आणि सेगमेंट बीडी काय असले पाहिजे, कॉन्ग्रुएंट असले पाहिजे. ओडी परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ना. नववीत थिअरम काय आहे तुम्हाला, एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स. म्हणजे हा डी पॉइंट ए आणि बी पासून इक्वल डिस्टन्स वर असला पाहिजे, म्हणजेच एडी आणि बीडी इक्वल असलं पाहिजे. तेव्हा एडी इक्वल्स बीडी. आता मी हाच प्रॉब्लेम तुम्हाला किती सोपा करून दाखवतो बघा. झालं हे तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट आहे त्यामुळे तुम्ही तसंच ते करायचंय. पण आता मी हाच क्वेश्चन पुन्हा करून दाखवतो बघा. काय प्रूव्ह करायचंय, एडी कॉन्ग्रुएंट बीडी प्रूव्ह करायचंय. ओके बघा आपल्याला याच्यामध्ये एडी आणि बीडी कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचे. एडी आणि बीडी हे कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचे. आता हा प्रूव्ह करूया बघा. सेगमेंट एबी इज the diameter of circle with center O. Segment AB is diameter of circle with center O. ठीक है. Bisector of angle ACB. Bisector of angle ACB intersects the circle at point D. म्हणजे angle ACD, therefore angle ACD congruent angle BCD, congruent angle BCD. इक्वेशन 1. तर बायसेक्टर म्हटल्यावर ACD आणि BCD कॉन्ग्रुएंट होणारच. आता बघा एकदाच रिझन देतो मी. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम ह्याचं मेजर बघा. मेजर अँगल ACD इक्वल्स हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AD. फिगर मध्ये बघा ACD चं मेजर किती आहे, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AD. इक्वेशन 2. आणि हा जो आहे ना बीसीडी त्याचं मेजर बघा. मेजर अँगल बीसीडी किती आहे, तर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीडी. चेक करा बीसीडी चं मेजर बघा. अँगल बीसीडी चं मेजर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीडी. इक्वेशन 3. आता मला सांगा अँगल एसीडी आणि बीसीडी मुळात कॉन्ग्रुएंट आहेत की नाही सांगा. हे म्हणजे त्यांचे मेजर्स इक्वल आहेत की नाही सांगा. ह्या दोघांचे मेजर इक्वल असतील तर त्यांचे आरएचएस पण इक्वल असले पाहिजे. फ्रॉम 1 to 3 काय मिळेल तुम्हाला, हाफ मेजर ऑफ आर्क. बघा एलएचएस आहेत ना ह्या दोन्ही इथे इक्वल आहेत म्हणून सांगितलंय, म्हणजे आरएचएस पण सेम पाहिजे. हाफ मेजर ऑफ आर्क एडी इक्वल्स हाफ मेजर ऑफ आर्क बीडी. फ्रॉम 1 to 3 हे रिझन दिलंय. दोन्हीकडचे हाफ ऑफ कॅन्सल झाले. मेजर ऑफ आर्क इक्वल आहेत म्हणजे आर्क्स कॉन्ग्रुएंट आहेत. देयरफॉर आर्क एडी कॉन्ग्रुएंट आर्क बीडी. आर्क एडी कॉन्ग्रुएंट आर्क बीडी. मग जर आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील तर आता मी हे ड्रॉ करतोय कॉर्ड्स. आर्क एडी कॉन्ग्रुएंट आर्क बीडी हे आपण प्रूव्ह केलं. मग आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड्स पण कॉन्ग्रुएंट असतात. आर्क्स कॉन्ग्रुएंट असतील तर कॉर्ड्स पण कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर कॉर्ड एडी कॉन्ग्रुएंट कॉर्ड बीडी. रीजन करस्पॉन्डिंग chords of congruent arcs. Corresponding chords of congruent arcs. आता chord म्हणजे सेगमेंट आहे ना ते. Therefore segment AD congruent segment BD हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे.
एडी आणि बीडी हे तुम्हाला त्यामध्ये कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं. हे बघा किती सिंपल आणि प्लेन आहे बघा याच्यामध्ये, आणि तिथे फार विचित्र केलं होतं. ओके, ओके. नाव 21st क्वेश्चन बघा. Segment MN is a chord of a circle with center O. Segment MN is a chord of a circle with center O. MN ची लेंथ तुम्हाला 25 दिलेली आहे. MN ची लेंथ आपल्याला काय दिलेली आहे? 25 दिलेली आहे. L is the point on chord MN. इथं तो पॉइंट आहे. मी मुद्दामून लिहायला जागा पाहिजे त्याला. कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर लिहितो मी. L is the point on chord MN such that ML 9 दिले तुम्हाला. ML इथं L आहे म्हणजे ML 9 दिले. ml डिस्टन्स OL 5 दिलेलं आहे. हे बघा, हे OL हे बारीक डिस्टन्स आहे ना, हे 5 आहे. OL हे डिस्टन्स किती आहे? 5. तर फाइंड द रेडियस ऑफ सर्कल असं विचारलंय. काय विचारलंय? फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. हे बघा, ती जी लाईन OL आणि OL ही लाईन L इथं पॉइंट आहे ना. लाईन OL आहे ना, ही दोन्ही बाजूला काय करायचं आपल्याला? एक्सटेंड करायची. लाईन OL दोन्ही बाजूला एक्सटेंड करायची आणि जिथे इंटरसेक्ट होईल त्याला काहीतरी आपण नावं देऊया. त्याला आपण समजा P आणि Q अशी नावं देऊया. P आणि Q. ठीक आहे, एक्सटेंड फक्त करून घेतो. आता मला सांगा MN किती आहे? MN तर 25. त्यातले हे आता इथं L लिहायला हरकत नाही मला, नाव ते L. हा, त्यातले ML जर 9 मायनस केले आपण 25 मधून 9 जर आपण मायनस केले तर उरलेलं LN डिस्टन्स किती आहे? सांगा 16 आहे. 16. मी सर्कलची रेडियस x अज्युम करणार आहे. x म्हणजे OQ x अज्युम करणार आहे. OQ x. तर OP पण x असेल की नाही सांगा? OP पण x असेल की नाही? अरे जसं OQ रेडियस आहे तशी OP पण रेडियस आहे. मग जर OP x असेल त्यातले 5 काढले तर PL किती मिळेल सांगा तुम्हाला? x - 5 मिळेल. बस एवढं कळलं की हा सगळा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. एकदम सोपं आहे. काय काय स्टेप्स करायचे बघा, लक्षात ठेवा. सेगमेंट MN is a chord of circle with center O. ठीक आहे, MN ची लेंथ तुम्हाला दिलेली आहे 25. MN ची लेंथ किती आहे? 25. L is a point. L is a point on chord MN such that OL equals 5. OL डिस्टन्स काय दिलं तुम्हाला? 5. ठीक आहे, ड्रॉ लाईन OL. ड्रॉ लाईन OL किंवा एक्सटेंड म्हटलं तरी चालेल, प्रोड्यूस म्हटलं तरी चालेल. तो शब्द फार चांगला असतो. प्रोड्यूस लाईन OL. प्रोड्यूस म्हणतो मी. प्रोड्यूस लाईन OL on both sides and let it meet the circle किंवा intersect the circle at points P and Q. Let it intersect the circle at points P and Q. Next slide. Let the radius of circle be x. Therefore, figure मध्ये बघा, OQ equals OP equals x. मग आता OP जर x असेल, OP तर PL किती असेल? PL. Therefore, खाली PL equals, फिगर मध्ये बघायचं, OP minus OL. OP minus OL म्हणजे OP किती आहे सांगा? OP x आणि OL किती आहे? OL 5 म्हणजे x minus 5.
आता आपल्या इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचा थेरम वापरायचा. अजून एक हे राहिले आता ते एल काढायचं राहिले. ठीक आहे. ऑल्सो एल एन इक्वल्स फिगर मध्ये बघा एल एन इक्वल्स एम एन मायनस एम एल 25 आणि एम एल किती आहे सांगा 9. म्हणजे हा डिफरन्स किती आला एल एन चा 16 आला. ओके. काय काय मिळालं आपल्याला एल एन 16 मिळालं. आता मागे जाऊन पुन्हा पेज नंबर 72 73 किंवा 78 च्या आसपास इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्सचा थेरम बघा. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स तो थेरम वापरणार आहे बघा. देअरफॉर अजून एक हे जे डिस्टन्स एल क्यू आहे की एल क्यू क्यू एल ते एक ऍडिशन लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला वापरायला बरं पडतं. क्यू एल फिगर मध्ये बघा एल क्यू किंवा क्यू एल इक्वल्स फिगर मध्ये बघा क्यू एल म्हणजे ओ एल प्लस ओ क्यू ओ एल 5 आणि ओ क्यू किती आहे एक्स. म्हणजे तुम्हाला क्यू हे किती मिळालं सांगा 5 प्लस एक्स. आता इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स वापर बघा पीएल इंटू क्यूएल इज इक्वल टू एमएल इंटू एनएल रिझन द्यायचं याला इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. चला पीएल किती आहे बघा सगळं मिळून ठेवलं तुम्ही याच्यात बघा पीएल किती आहे बघा तर ते x मायनस 5 क्यूएल किती आहे बघा क्यूएल किती आहे बघा x प्लस 5 ml किती आहे बघा ml 9 आणि nl किती आहे बघा 16. a मायनस b a प्लस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल्स 16 9 चा 144. पलीकडे जाऊन ऍड करा x स्क्वेअर इक्वल्स 144 प्लस 25 169 स्क्वेअर रूट घ्या therefore x equals 13. x म्हणजे काय होतं वाचा बरं इथे ही लाईन वाचा. लेट द रेडियस ऑफ सर्कल बी एक्स. काय विचारले तुम्हाला क्वेश्चन मध्ये फाइंड काय विचारलं होतं रेडियस ऑफ सर्कल. लास्ट लाईन घ्यायची लास्ट लाईन therefore रेडियस ऑफ सर्कल इज 13 युनिट्स. हे तुमचं फायनल आन्सर. ओके. Next question, 22nd. In the figure 3.100, two circles intersect each other in points S and R. Two circles intersect each other at points S and R. Their common tangent PQ, their common tangent दोघांना tangent आहे. Their common tangent PQ touches the circles at points P and Q. Prove that angle PRQ अजून जोडायचे मला आणि अँगल PSQ यांची टोटल तुम्हाला काय दाखवायची 180 डिग्री दाखवायची. हा प्रॉब्लेम परीक्षेला फार वेळा येतो हे लक्षात ठेवा. हे बघा PRQ खूप कमी जागा बरं का ते अँगल आपल्याला दिसण्यासाठी. अँगल PRQ पाहिला आणि इथे कॉमन कॉर्ड काढायची. आणि आता मी जे काही अँगल्स दाखवतोय ते मार्किंग बघा त्याचं. हे बघा हा जो अँगल आहे हा याचं नाव आहे अँगल PSR. तो अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे की नाही बघा. कारण सांगतो इन्स्क्राइब्ड अँगल आणि टँजंट सिकँड जमलं पाहिजे. हे बघा अँगल PSR चं मेजर हाफ ऑफ RPR आहे.
आणि अँगल आरपीक्यू चं पण मेजर बघा. अँगल आरपीक्यू तुम्हाला मी काय करतो माहितीये, हे एवढीच फिगर मी परत एकदा वेगळी करतो, लवकर समजेल. बघा ते डाव्या साईडचं सर्कल बघा. ठीक आहे, ही तुमची इथं टँजंट आहे. हा पी दिसला पॉइंट, इथं आर दिसला, आर पॉइंट, आणि असंच करतो इथं एस पॉइंट आहे. बघा एस. मी काय म्हणतो तुम्हाला आता, हा जो अँगल आहे की नाही, हा पी एस आर, त्याचं मेजर हाफ ऑफ पी आर आहे की नाही बघा, इन्स्क्राइब्ड अँगल. आणि ही लाईन टँजंट आहे, ही लाईन सिकेंट आहे, याचं पण मेजर हाफ ऑफ पी आरच आहे. ते मी तिथं तुम्हाला दाखवतो. सेम पार्ट पलीकडे आहे, सेम पार्ट. हा जो अँगल आहे, हा अँगल नाव आहे त्याचं क्यू एस आर, त्याचं मेजर हाफ ऑफ आर क्यू आहे. आणि हा जो अँगल आहे, हा आर क्यू पी, त्याचं मेजर सुद्धा हाफ ऑफ आर क्यूज आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, ते थिअरम्स फार काळजीपूर्वक बघा आणि अशा कॉम्प्लिकेटेड फिगर मध्ये देखील तुम्हाला ते वापरता आले पाहिजेत. बस एवढं, ते दोन अँगल्स तुम्हाला कळाले की हा प्रॉब्लेम तुम्हाला मग समजायला. तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित फिगर ड्रॉ करा आणि मी जसं हे सांगितलं तसं हे अँगल्स चेक करा, तुम्हाला बघायला मिळेल. बघा, टू सर्कल्स intersect each other at points S and R. Two circles intersect each other at points S and R. Line PQ is tangent to both circles. Draw segments. काय काय आपण जॉईन केलं समजा, पी आर, क्यू आर अँड एस आर. आता एक बाजूचं फक्त सर्कल बघा. मेजर एंगल PSR, measure angle PSR equals half of measure of R PR. Reason, inscribed angle theorem आणि इक्वेशन 1. आता अँगल RPQ बघा, अँगल RPQ, मेजर एंगल RPQ equals half of measure of R PR. Reason, angle between tangent and secant. Equation 2. 1 and 2 च्या RHS सेम आहेत, म्हणजे LHS सेम असले पाहिजे. Therefore measure angle PSR equals measure angle RPQ from 1 and 2. आणि त्याला इक्वेशन 3 दिलं. आता सेम पार्ट तिकडे असल्यामुळं ते सिमिलरली द्यायचं. सिमिलरली हे डॉट केलेला अँगल बघा, अँगल नाव आहे त्याचं QSR, हाफ ऑफ QR आहे. तुम्ही तेवढंच सर्कल बाजूला द्या आणि मगाशी कसं करून दाखवलं तसं बघा. त्याशिवाय काय आहे, मी दाखवण्यापेक्षा तुम्ही ते स्वतः करून बघा, कारण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ना ते अँगल्स, त्यामुळे ते करून बघायला. हा अँगल हाफ ऑफ QR, हा पण अँगल हाफ ऑफ QR, म्हणजे हे दोन्ही अँगल्सचे मेजर इक्वल आहे. सिमिलरली मेजर अँगल QSR equals measure angle RQP. Equation 4. आता हा जो खाली ट्रायंगल दिसतो ना, ट्रायंगल PRQ, त्या ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगल्सची टोटल 180 आहे. खाली ट्रायंगल आहे PRQ बघा. इन ट्रायंगल PRQ
इन ट्रायंगल PRQ, मेजर अँगल PRQ, फक्त अँगलकडे लक्ष द्या. मेजर अँगल PRQ हे बघा, हा सगळा PRQ प्लस मेजर अँगल RPQ प्लस मेजर अँगल RQP, या तिघांची टोटल काय असते 180 डिग्री असते. मेजर अँगल PRQ ऍज इट इज प्लस याला आणि याला रिप्लेस करणार आहे. चला RPQ ला इथं बघायचं इक्वेशन 3, RPQ ला TSR कॉम्पोनेंट आहे, मेजर अँगल PSR प्लस RQP ला QSR कॉम्पोनेंट आहे, मेजर अँगल QSR equals 180 from 3 and 4, from equations 3 and 4. Therefore PRQ as it is plus यांची ऍडिशन फिगर मध्ये बघा, TSR आणि QSR फिगर मध्ये बघा, TSR आणि QSR ची ऍडिशन अँगल PSQ एकूण बघा इक्वल्स 180 डिग्री आहे. झालं बघा प्रूफ. मेजर अँगल PRQ इथे बघा, मेजर अँगल PRQ प्लस मेजर अँगल PSQ इक्वल्स 180 डिग्री. खूप सोपं आहे, फक्त ते अँगल्स तुम्हाला ओळखता आले पाहिजेत आणि ते तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, प्रॅक्टिस करा, भरपूर प्रॅक्टिस करा. बाकी राहिलेले 3 क्वेश्चन्स आपण आता नेक्स्ट पिरियड मध्ये पाहणार आहोत. ओके.